सर्वांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक एक्सक्लुझिव्ह बातमी पंकजा मुंडे यांच्या मुलाखती संदर्भातली। पंकजा मुंडेंवर सुरेश धस यांच्यावर निशाणा त्यांनी साधलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी नेमके काय आरोप केले तेही आपण बघूयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असंही त्या म्हणाल्या। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय पेटता का ठेवला हा सवाल देखील पंकजा मुंडे यांनी या दरम्यान उपस्थित केलेला आहे। तर पंकजा मुंडे यांची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचता येणार आहे। पुढची बातमी महत्त्वाची आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज पहिली मोठी सुनावणी पार पडणार आहे। सरपंचांच्या निर्गुण आणि क्रूर हत्येला 3 महिने उलटून गेलेत। त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे या आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजच्या सुनावणीमध्ये या आरोपींचे बंद लिफाफ्यातले जबाब कोर्टात सादर होणार आहे। मात्र या प्रकरणातला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे। तर आजच्या सुनावणीमध्ये कराडचा जामीन अर्ज कोर्टात दाखल केला जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये तरुणास अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे। 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड, काठी आणि तीक्ष्ण हत्यारानं त्याला मारहाण केली आहे। तो मृत झाल्याचं समजून त्याला रस्त्यावरती फेकलाय। सध्या या तरुणावर सोलापुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। माऊलीगिरी असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर आपण बघतोय अमानुष मारहाण करून थेट रस्त्यावरती फेकण्यात आलेला आहे। या दरम्यान आपण जर बघितलं तर धाराशिव मध्ये क्रूरतेचा कळस आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडताना सध्या दिसत आहे। पाठीपासून तळपायापर्यंत या व्यक्तीला इजा झालेली आहे, जखमा झालेल्या आहेत, मार लागलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात भूम या ठिकाणी 18 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे देत आहे। माधव, आपण पाहतोय अमानुष मारहाण झालेली आहे, मात्र या मारहाणीचं कारण नेमकं काय आहे? आतापर्यंत या मारहाणीचं कारण समोर आलेलं नाही। धक्कादायक म्हणजे 3 मार्च रोजी ही घटना घडली। अत्यंत अमानुष पद्धतीनं पांढरवाडीच्या परिसरामध्ये मारहाण झाली आणि त्याच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी तातडीनं जामखेड इथं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि तिथं त्याची तब्येत सुधारत नसल्यामुळे सोलापूरला ऍडमिट केलं। त्यानंतर ही काल माहिती सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता तपास सुरू झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने 3 जणांना ताब्यात घेतलेलं अशी माहिती, गुन्हा दाखल केलेला आहे। अद्यापर्यंत त्याच्यावर कारवाई केली का नाही हे समोर येऊ शकलं नाही, पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून गेलाय। अत्यंत अमानुष पद्धतीनं ही मारहाण झाली आहे। आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार प्रेम प्रकरणातून मारहाण झाली असा एक अंदाज आहे, पण अजून त्याचा तपास सुरू आहे। निश्चितच धन्यवाद माधव दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। प्रेम प्रकरणातून मारहाण झाली असं सांगितलं जात आहे, मात्र अधिकृत माहिती या संदर्भात किंवा या संदर्भातलं कुठलं अधिकृत पोलिसांचं स्टेटमेंट हे समोर आलेलं नाहीये। मात्र या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याला प्रचंड प्रमाणात मार लागलाय। आणि यानंतर पुढे एक मोठी बातमी। खरं तर राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार की नाही हा प्रश्न आता उपस्थित झालाय, कारण अधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत आलाय तरी सुद्धा विरोधी पक्षनेता ठरलेला नाहीये। ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा देणारं पत्र महाविकास आघाडीमधील अन्य पक्षांनी दिलेलं नाहीये।
उलट काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. वडेट्टीवार, नितीन राऊत, नाना पटोले या पदासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. अर्थात काँग्रेसमधील अंतर्गत स्पर्धा पाहता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील या पदावर हक्क सांगू शकणार आहे. तर विरोधी पक्षनेता नेमका कधी ठरणार हा सवाल या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो असा दावा बीडच्या माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. सोबतच त्यांनी इतरांना 35 ते 40 कोटी रुपये खर्च आल्याचं देखील वक्तव्य केलंय. गेल्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 45 कोटी तर दुसऱ्याला 35 कोटी लागले अशी चर्चा असल्याचं सोळंके म्हणाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आलेली आहे. त्यानं आमदार प्रकाश सोळंकेंना फोन देखील केलाय. मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असूनही सुशील सोळंके मात्र मुकाटच आहे. बिलकुल नाही. सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 3 महिने उलटले. सीआयडीने सादर केलेल्या दोषारोपानंतर आता हत्या प्रकरणामध्ये केस, जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. मकुका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे असतील. बंद लिफाफ्यामध्ये आरोपीचे जबाब न्यायालयामध्ये सादर होतील. वाल्मिक कराड असलेल्या बीड पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीची धनंजय देशमुखांनी मागणी केली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळेप्रमाणे इतर कोणी आलं का असा संशय धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला असल्यानं सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. माहितीच्या अधिकारात धनंजय देशमुख यांनी ही मागणी केली आहे. सुरेश धस यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांना अजय मुंडेंनी उत्तर दिलेलं आहे. सुरेश धस हे सनसनाटी पसरवण्यासाठी आरोप करतात, मात्र मुंडे कुटुंबात कोणतेही कलह नाही असं उत्तर अजय मुंडे यांनी दिलं. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी देखील त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीये. मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामध्ये खंडणीची बैठक झाल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात उघड झालंय. वाल्मिक कराडनं खंडणीसाठी आवादा कंपनीला 6 वेळा धमक्या दिल्या असं अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात सांगितलंय. आवादा कंपनीकडून एकदा नाही तर 6 वेळा खंडणी मागण्यात आली असा दावा अंजली दमान यांनी केलाय. आणि म्हणूनच धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. जगमित्र शुगर मिलवरून आणि एकदा सातपुडा बंगल्यावरून खंडणी मागितल्याचा दावा दमान यांनी केला आहे. रवींद्र धंगेकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली. रवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड असल्याची तिखट टीका काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंनी केली. ससूर, पब आणि ड्रग्ज हे आंदोलन धंगेकरांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केले. त्यात काँग्रेसचा झेंडा नव्हता असा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या महायुतीमधील शिवसेना प्रवेशावरून भाजप नाराज आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केलाय. भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. सावधान, मुख्यमंत्र्यांचा आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवरती थेट वॉच असेल. सुसज्ज सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. सर्व योजनांची कामगिरी, जिल्हानिहाय प्रगती थेट मुख्यमंत्र्यांना बघता येईल. आठ वर्षांपासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिला. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तसे आदेश दिले. लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदं निर्माण करण्याचा निर्णय देखील बावनकुळेंनी घेतलाय. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार केतकी सिंह यांनी अजब विधान केलं. मुसलमानांना हिंदूंच्या सणांची अडचण होते, तसंच त्यांच्यासोबत उपचार घ्यायला देखील त्रास होत असेल, म्हणून मुसलमानांना वेगळा वॉर्ड द्या असं त्यांनी योगींना म्हटलंय. भाजपने मात्र त्यांच्या विधानाचा निषेध केलाय.
गटाई कामगारांना कायदेशीर वेडिंग लायसन्स देण्याची मागणी खासदार रवींद्र वायकरांनी लोकसभेत शून्य तासिका काळात केली. गटाई कामगारांना सन्मानाची वागणूक देण्याबरोबर त्यांचे महानगरपालिकेकडून करण्यात येणारे शोषण थांबवण्यासाठी वायकर यांनी ही मागणी केली. The Street Vendor Protection of Livelihood and the Regulation of Street Vendoring Act मैं सदन के माध्यम से स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं आता पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं. असीम सरोदे यांनी हा खटला माझ्या बाजूने न्यायालयामध्ये लढावा ही इच्छा पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे व्यक्त केली. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे ही मागणी पीडित तरुणीने आयुक्तांकडे केली आहे. चारकोपमधील एअरटेल गॅलरीमध्ये पुन्हा हिंदी भाषिकानं मराठी माणसाचा अपमान केलाय. आम्हाला मराठी येत नाही, आम्ही मराठीमध्ये बोलणार नाही, तुम्ही हिंदीत बोला असं म्हणत उद्धटपणे तिनं उत्तरं दिली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य संघटक अखिल चित्रे यांनी घटनास्थळी जात एअरटेलमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. माशी नीट बोलून जावा. पुण्यातील धनकवडी भागातील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये मसाज करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी आता अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका कथित पत्रकाराचाही समावेश आहे. या टोळीने पुणे शहरामध्ये 7 ते 8 ठिकाणी खंडणी उकळल्याचंही समोर आलंय. कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला. या इमारतीमध्ये बोगस 712 NA आणि जमिनीचे मोजणी नकाशे वापरले गेले. या कागदपत्रांच्या आधारे प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक झाली आहे. पुणे गौरव अहुजा प्रकरणामध्ये घटनेच्या दिवशी वापरण्यात आलेल्या गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. गौरव अहुजाकडील BMW कार पुणे पोलिसांनी जप्त केली. अहुजाच्या मित्रानं या गाडीची नंबर प्लेट काढल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पुण्यात भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरवच्या वकिलांनी कोर्टात त्याच्या जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येशने दारू ढोसल्याचं देखील आता समोर आलं. पुणे नगर रस्त्यावरती शास्त्रीनगर चौकात गौरव अहुजा या तरुणाला लघुशंका करत अश्लील कृत्य केलं. पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर आज त्याच जागेवर त्याची धिंड सुद्धा काढण्यात आलेली आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ पाहण्यास मिळाली आहे. हजारो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर उतरले. नेपाळमध्ये राजेशाहीची पुन्हा एकदा मुहूर्तमेढ व्हावी अशी लोकांची मागणी आहे आणि त्यामुळे नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार का ही शक्यता वर्तवली जाते आहे. महानगरपालिकेची थकबाकी असलेल्या पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या ऑफिसला महापालिकेने टाळं ठोकलं. विविध परिसरातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त केल्या. 345 कोटींची थकबाकी सिंहगड कॉलेजकडे असल्याची माहिती आहे. तर एरंडवणेतील सिंहगड कॉलेजची थकबाकी भरण्याची मुदत संपली, त्यामुळे महापालिका त्या आस्थापनेचा लिलाव करण्याची शक्यता आहे. पुण्याच्या TRTI संस्थेमार्फत पोलीस भरती प्रशिक्षणाचे निर्वाह भत्ता ही संस्था चालवते. अजूनही विद्यार्थ्यांना भत्ता मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आंदोलन केलेलं आहे. चांदवडमधील विद्यार्थ्यांनी सोलार आणि इलेक्ट्रिकवरती चालणारी हायब्रिड कार बनवली आहे. नाशिकच्या चांदवडमधील SNJB या पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हायब्रिड कार बनवण्याचा आविष्कार केलेला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी ही अनोखी किमया केली आहे, त्यामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेडमधल्या नाळेश्वर या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी बाथरूमची साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गावकऱ्यांनी व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकांवरती कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. अरे शाळा शिकाय रे बाथरूम कोण लावलंय सर ना. एक भरधाव स्कॉर्पिओ कार थेट दुकानात घुसलेली आहे. अहिल्यानगर मधल्या वैजापूर कोपरगाव रस्त्यावरच्या अपघाताचा हा थरार CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालाय. चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात येतोय. पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाला ताब्यातही घेतलंय.
केलं, तर अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेनेचे शहर अध्यक्ष नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संभाजीनगरमध्ये शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी यावेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. शिवना संघर्ष समितीच्या वतीने गोदावरी पाटबंधारे विभागात कर्तव्यावरती असताना कार्यालयावर धडक देण्यात आली. शिवना टाकळी कालव्यातून शिवना नदीपात्रात 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी देखील करण्यात आली. साताऱ्याच्या धोम धरण पाणी बचाव समितीने सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने सोडण्यात आलेलं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलकांची आहे. जुहे कटापूर योजनेसाठी वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियमबाह्य पद्धतीनं पाणी सोडण्यात आलेलं आहे. नागपूरमधील व्हरायटी चौकामध्ये विदर्भवाद्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुद्धा पुकारलेलं आहे. अर्थसंकल्पात विदर्भाला काहीही मिळालं नसल्यानं हे आंदोलन सुरू आहे. वीज ग्राहकांची संमती नसताना स्मार्ट मीटर बळजबरीने विदर्भाच्या जनतेवर थोपवू नये अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलक सर्व आक्रमक सुद्धा झालेले आहेत. यवतमाळमधल्या दिग्रस शहराला 2 धरण असूनही दिग्रसकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. नागरिकांनी नगर परिषदेवर घागर मोर्चा काढलाय. मुख्याधिकारी अतुल पंत यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि निवेदन देऊन पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत दिग्रसकरांनी ही मागणी केली आहे. नंदुरबारमधल्या तळोदा शहरात कचरा संकलन होत नसल्यानं नागरिक संतप्त झाले. त्यामुळे नागरिकांनी तळोदा नगरपालिकेविरोधात ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे. नागरिकांनी गावातील कचरा एकत्र करत तळोदा नगरपालिकेमध्ये टाकलाय. वारंवार तक्रार देऊन देखील तळोदा नगरपालिका स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. अहिल्यानगरमधल्या अकोलेमध्ये दिवसाढवळ्या बिबट्या मुक्त संचार करताना दिसलाय. बिबट्या फिरत असल्याची चर्चा झाली आणि त्यानंतर तरुणांनी बघण्यासाठी गर्दी केली. या बिबट्यानं हल्ला करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोल्हापूरच्या मनपाडरीमध्ये मेंढपाळांच्या कपाळावरती रानटी प्राण्यानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये 7 मेंढ्या ठार झाल्या. 4 बकरी गंभीररित्या जखमी सुद्धा झालेल्या आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं 1 लाखांचं नुकसान झालंय. या घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे. आणि आता बातमी विठुरायाच्या पंढरीतून. पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीची झीज झाल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे आता ही झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुद्धा करावी लागणार आहे. पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे आणि या संदर्भात लवकरच मंदिर समितीच्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे. 5 वर्षांनंतर मूर्तीवरती ही रासायनिक प्रक्रिया जी आहे ती केली जात असल्याचं कळतंय. तर आपण पाहतोय पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती जी आहे तिची झीज होतीये. वर्षानुवर्ष या ठिकाणी ही मूर्ती आहे, मात्र या मूर्तीची आता झीज होत असल्याचं समोर येत आहे आणि ही झीज होत असल्यानं रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. पुरातत्व विभागाच्या वतीनं रासायनिक प्रक्रिया श्री विठ्ठलाच्या चरणावर करावी असंही त्यांचं पत्र आलेलं आहे. त्या संदर्भात आज परिपूर्ण चर्चा. 19-20 साली रासायनिक प्रक्रिया केलेली होती व 4 ते 5 वर्ष झालेले आहेत यापूर्वी करून आणि पुन्हा करावेत, पण अजून पुरातत्व विभागांच्या अधिकाऱ्याशी चर्चा झालेली नाही. जेव्हा चर्चा होईल आणि त्याची पूर्ण पाहणी केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मूर्तीचे पाय आणि इतर ठिकाणी सुद्धा झीज झाली असल्याचं बघायला मिळतंय. झीज भरून काढण्यासाठी रासायनिक प्रक्रियेची गरज आहे. आतापर्यंत 4 वेळा मूर्तीच्या चरणांवरती इपॉक्सी लेप लावण्यात आलेला आहे. 5 वर्षांनंतर पुन्हा मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार असल्याचं कळतंय.
शिवाय येत्या 60 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण सुद्धा केली जाणार आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. पुण्याच्या पेरणी फाट्यामध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर आणि अनधिकृत आधार कार्ड केंद्रावर तहसीलदारांनी धाड टाकत कारवाई केली असल्याचं दिसतंय. शिवभोजन केंद्रामध्ये खासगी मेसचा फलक लावून जादा पैसे आकारले जात होते. सायबर कॅफे या ठिकाणी अनधिकृत आधार केंद्र चालवत होतं आणि त्या केंद्रातील सर्व मशीन, लॅपटॉप वस्तू देखील आता जप्त करण्यात आलेल्या आहेत. मुंबईच्या दहिसरमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेल्या चाळी अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्यामुळे 12 वर्ष उलटून सुद्धा बिल्डिंग झाली नसल्यानं स्थानिक नागरिक संतप्त झालेले आहेत. 5 वर्षांपासून घर भाडं देत नसल्यानं बिल्डरवर तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. लातूरच्या अंबाजोगाई परिसरात मध्यधुंद तरुणांमध्ये राडा झाला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. बाचाबाची झाली आणि त्यानंतर तुफान राडा झालेला आहे, हाणामारी झालेली आहे आणि या हाणामारीमध्ये एकाला भर रस्त्यात दगडाने आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे. पोलीस या संदर्भात अधिकचा तपास सध्या करत आहेत. मुंबईमधल्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 38 दिवसांच्या लहान बाळाच्या विक्रीसाठी चोरी झाली आहे. बाळाची चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय आणि बाळाला सुरक्षित त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलंय. 6 दिवस मेहनत करत आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिकच्या मालेगावमध्ये एका तरुणानं स्वतःचाच मृत्यू दाखला जिवंतपणे बनवल्याचं समोर आलं. मित्राच्या मदतीने हा बनावट दाखला बनवला. बचत गटांच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी हा पर्याय शोधून काढलाय असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतलं. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली असल्याचं देखील बघायला मिळतंय आणि या प्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे टर्मिन इंजेक्शनचे 190 बाटल्या जप्त केल्या. हे इंजेक्शन रक्तदाब वाढवण्यासाठी वापरलं जातं अशी माहिती आहे. चेंबूरच्या वाडवली विभागामध्ये जुन्या रागातून तरुणाची चाकू भोसकून हत्या झालेली आहे. अट्टल गुन्हेगार आरोपी ओंकार मोरे यानं ही हत्या केलेली आहे आणि तो फरार आहे. दरम्यान हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिकडे जालन्यातल्या परतूर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांना चांगला चोप दिला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तहसीलदारांनी वसतिगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे. पुण्यातल्या भोर महाड रस्त्याच्या नियोजन शून्य अशा कामकाजाबाबत हिरडोशी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ठेकेदारानं दिलं. त्यानंतर अखेर रस्त्याचं काम बंद पाडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. पाकिस्तानमधल्या रेल्वेच्या अपहरण प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. पाकिस्तानी सैन्यानं आतापर्यंत 104 बंधकांची सुटका केल्याचा दावा आहे. तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ही रेल्वे हायजॅक केली होती, ज्यात 400 पेक्षा जास्त प्रवासी होते आणि यामध्ये सैन्य दलाच्या जवानांचाही समावेश आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अजूनही 214 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा करण्यात येतोय. तर दुसरीकडे 30 पेक्षा जास्त PLAच्या सैनिकांना ठार केल्याचं पाकिस्तानी सैन्याचं म्हणणं आहे. सुरक्षा दल आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीमध्ये अजूनही चकमक मात्र सुरू असल्याचीच माहिती सध्या तरी मिळते. आणि
आता बातमी मुंबई पुणेकरांसाठी महत्त्वाची. मुंबई पुण्याचा प्रवास आता आणखी गतिमान होणार आहे, कारण बहुचर्चित प्रकल्प मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरलेला आहे आणि या प्रकल्पाचं 84% कामही पूर्ण झालेलं आहे. येत्या ऑगस्टमध्ये हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्याचं अंतर 6 किलोमीटर कमी होणार आहे आणि प्रवाशांच्या वेळेत देखील अर्ध्या तासाची बचत होणार अशी माहिती मिळते. प्रवाशांच्या वेळेत सुद्धा बचत होणार आहे. मिसिंग लिंकचा मुहूर्त अखेर ठरला आहे आणि मुंबई आणि पुणेकरांसाठी मोठी बातमी, कारण मुंबई पुण्याचा जो प्रवास आहे तो अतिशय वेगवान पद्धतीने आता होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे ज्यांना सतत मुंबई ते पुणे असा प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा खरं तर होणार असल्याचं आपण पाहतोय. मिसिंग लिंकचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. मुंबई पुणे या ठिकाणी प्रवाशांसाठी आता ही खुशखबरच म्हणावी लागणार आहे. यासोबतच आणखी काही ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला बघायच्या, मात्र त्याआधी महत्त्वाच्या हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला. सुरेश धोस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंची मागणी. धनंजय मुंडेंची धसांनी गुपचूप भेट घेण्यावरूनही पंकजांनी उपस्थित केले सवाल. संतोष देशमुख प्रकरणात पहिली मोठी सुनावणी. सीआयडीच्या दोषारोप पत्रानंतर वाल्मिकसह आरोपींचे जबाब ठरणार महत्त्वाचे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. तर तरुणाला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केल्याचा आरोप. खोक्यावर 2 गुन्हेही दाखल. शिवरायांचा एकेरी शब्दात उल्लेख करणाऱ्या प्रशांत कोरटकरला दिलासा नाही. कोल्हापुरातल्या सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. कोरटकरचा मोबाईलही करणार सादर. मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही. मुंबईमधल्या एअरटेल गॅलरीतल्या मुलीचं उद्धट उत्तर. मराठीचा द्वेष करणाऱ्या मुलीवर कारवाई करण्याची होते मागणी. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची नियमावली. पादचाऱ्यांवर पाणी किंवा रंग उधळण्यास आणि फुगे मारण्यास मनाई. अश्लील गाणी वाजवण्यासही मज्जाव. पाकिस्तानमध्ये लिबरेशन आर्मीकडून रेल्वेचं अपहरण. पाकिस्तानी सैन्याकडून 104 बंधकांची सुटका, तर 30 सैनिकांना ठार मारल्याचा बीएलचा दावा. खारघर परिसरात हातात कुऱ्हाड घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. परिसरात भीतीचं वातावरण. कुऱ्हाड घेऊन धमकावणाऱ्याचा शोध सुरू. तरुणाला अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकलं. 7 ते 8 जणांकडून लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण. धाराशिव मधल्या भूममधील खळबळजनक प्रकार. शिवशाही बलात्कार प्रकरणी एसटी प्रशासनाची मोठी कारवाई. आगार व्यवस्थापक आणि वाहतूक निरीक्षकांचं निलंबन. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचाही ठपका. जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम. सबळ पुरावे नसल्यास फौजदारी कारवाई होणार. रोहिंग्या बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकच्या प्रवासाला ऑगस्टचा मुहूर्त. दरी पुलाचं काम 84% पूर्ण. पुणे मुंबई अंतर 6 किलोमीटरने होणार कमी. अजित पवार यांच्या कराड दौऱ्याआधी प्रशासनाचे अधिकारी जागे झाले. दौऱ्याच्या काही तास आधीच रस्त्यांवरचे खड्डे देखील बुजवले.
विमानतळ ते वारुंजी फाट्यावरच्या रस्त्याची डागडुजी. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज थांबणार, कारण चैत्र यात्रा संपल्यानंतर एपॉक्सी लेप लावणार. भारतीय पुरातत्व विभागाचा हा मोठा निर्णय. नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय मोठी आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय आणखी खोलात गेलेले आहेत. बरं, असं का? कारण शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरोधात 3रा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल झालाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी झाडाझडती केली होती आणि त्यामध्ये गांजा सापडलाय. काळ्या बाजारात 7,200 रुपये किंमत असलेला 600 ग्रॅम सुका गांजा वन विभागानं जप्त केलेला आहे. त्यामुळे आता खोक्याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. लातूरमधील अंबाजोगाई रोड परिसरात एका हॉटेलमध्ये दारू पिताना तरुणांची बाचाबाची झाली आहे. यानंतर एकाला तुफान हाणामारी करण्यात आली आहे. रस्त्यावर ओढत आणून दगडानं, लोखंडी रॉडनं बेदम मारहाण झालेली आहे. यात तरुण गंभीर जखमी झालाय. मारहाण करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी धिंड सुद्धा काढलेली आहे. आणि यानंतरची बातमी नवी मुंबईमधून. खारघर परिसरामध्ये एका व्यक्तीने हातात कुऱ्हाड घेतली आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. नेमकी ही व्यक्ती कोण आणि का धमकी देतेय याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र भर रस्त्यावर धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. चार लोग लाएंगे ना तो सेल्फ डिफेंस में मैं भी निकालूंगा. ये सेल्फ डिफेंस में लगा तूने? अरे तू गाली कैसे दिया? ऊपर से 4 बंदे ला रहा मारने के लिए. आणि आता बातमी धाराशिवमधून. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये तरुणास अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली. 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड, काठी आणि तीक्ष्ण हत्यारांनी त्याला मारहाण केली. तो मृत झाल्याचं कळताच त्याला रस्त्यावर फेकलाय. सध्या या तरुणावर सोलापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक झाली आहे. माऊलीगिरी असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. आणि आता एक संतापजनक बातमी आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये राहून मराठीचा द्वेष करणारी संख्या आता वाढत चालली आहे. मी मराठीमध्ये का बोलू? महाराष्ट्र विकत घेतलाय का? ही मुजोरी आहे एअरटेलच्या एका महिला कर्मचाऱ्याची. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि त्यानंतर देखील ही मराठी मी का बोलू हे बोलण्याची हिंमत, मराठीचा द्वेष करण्याची हिंमत परप्रांतीय करताना दिसताय. महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना नेमकं पाठबळ कुणाचं? परप्रांतीयांची ही मुजोरी कधीपर्यंत चालणार असे अनेक सवाल आता उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र तुम्ही मराठी बोलायचं नाही. हा, पागल कोणाला बोलता? ओ मॅडम, पागल कोणाला बोलता? काय बोललो तुम्हाला? काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? काय बोललो तुम्हाला मी? हा, बोलवा बोलवा. फोन करा, फोन करा, तुम्ही फोन करा, पोलिसांना फोन करा. हा, करा करा. काय बोललो तुम्हाला? कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह नाही करणार, कोण करणार तुम्ही? व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला काय करतोय ना? मराठी काय बोला? कस्टमर आम्हाला एवढा टाइम नाहीये. इकडे भेटो भेटो म्हणजे काय? एकदम मराठीत बोला तुम्ही. मराठी येत नाही? हा, मराठी येत नाही? मराठी येत नाही? तर अशा प्रकारची मुजोरी नेमकी चालणार कधीपर्यंत आणि या सर्व घटनांना पाठबळ नेमकं कुणाचं आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. शिवाय राज्यभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. जालन्यातील परतूर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांना चांगलाच चोप दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला असल्याचं दिसतंय. दरम्यान तहसीलदारांनी वसतिगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतलाय.
पुण्यातील भोर महाड रस्त्याच्या नियोजन शून्य कामाबाबत हिरडोशी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ठेकेदारानं दिलं. त्यानंतर अखेर रस्त्याचं काम बंद पाडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी मागे घेतला. धाराशिवमधील कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीपात्रामधील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करावे अशी मागणी कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्यानं शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केलेली आहे. मैदानावर ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे आणि असं असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे. मैदानावर तात्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ओपन जिमची एमसी करा. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या 30% निधीची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर महापालिकेला पडलाय. निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावालगत असलेल्या डोंगरावर अज्ञातानं वनवा पेटवलाय. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही अशी माहिती आहे. आगीचे भले मोठे लोट दिसताच स्थानिकांनी डोंगराकडे धाव घेत आग विझवली आहे. किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे भाव हे कमालीचे वाढले. 160 रुपये किलोने मिरची विकली जाते, तर घाऊक बाजारामध्ये मिरचीची आवक हे 30 ते 40% कमी झालेली आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाल्याने मिरची महाग झाली असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा दराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं दिसतंय. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आहे. कांद्याला हमीभाव आणि निर्यात शुल्क रद्द केला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या वतीने बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, मात्र ऊसाला अपेक्षित दर मिळालेला नाहीये आणि त्यामुळे कारखान्यातून नीरा नदीमध्ये जे दूषित पाणी बंद करण्याची मागणी आहे ती देखील केली जाते. ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमध्ये 5 टन जळून खाक झालेला आहे आणि बार्शीमध्ये सारोळे गावच्या शेतात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर जळून आग लागली आहे. या आगीत 2.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि यानंतर सध्या सारोळे गावातील वीज पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. कल्याण खडकपाड्यामध्ये निर्माणाधीन इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब कोसळला. 5 कामगार जखमी झाले. खरवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीच्या पार्किंगचं काम सुरू असतानाच ही घटना घडली. जखमींना मनसे कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्याची माहिती आहे. अक्कलकोट सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर बल्कर चालक हा गाडीसह घटनास्थळावरून पळून गेलाय. मात्र नंतर चालक MIDC पोलीस स्टेशनला शरण आल्याची माहिती समोर आली. यानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण खासगी इंग्रजी शाळांची फी पुन्हा वाढलेली आहे. राज्यात शुल्क नियंत्रण समिती असूनही फी वाढीला लगाम बसलेला नाही आहे. एकंदरीत त्यामुळे पालक चिंतेत आहे आणि या संदर्भात सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पालक शिक्षक संघाच्या बैठकीत पालकांना शाळेच्या शुल्कासंदर्भात हरकत असल्यास ती नोंदवता येते असं सांगितलंय. मात्र फी न दिल्याच्या कारणातून कुठलीही शाळा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देणं, शाळेत न घेणं असं करू शकत नाही. हे प्रकार जर आढळले तर त्या शाळांवरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकणार आहे.
पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये बीकेसीमध्ये 2 रिक्षा चालक एकमेकांसोबत भिडले आणि या हाणामारीमध्ये एकानं डोक्यात दगड घातल्यानं एक जण गंभीररित्या जखमी झाला. बीकेसीमधील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा चालकाचे रांगेवरून वाद झाल्यानं हाणामारी झाली. पिंपरीमध्ये नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्यानं नशेखोर व्यक्तीने सोसायटीमधील 13 दुचाकींना आग लागली आहे. तरुणाकडून दुचाकी पेटवल्या जात असल्याचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. तर रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर आपण जर बघितलं तर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. व्यसनाच्या आहारी गेल्यानं असे कृत्य करतो असं आईने पोलिसांकडे सांगितलंय. अमरावतीमध्ये भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. संपत्तीच्या वादावरून सख्ख्या भावानं बहिणीवरच बंदूक रोखली आहे. भर रस्त्यात हा थरार सुरू होता. बंदूक रोखणारा हा भाऊ सैन्य दलातून रिटायर झालेला जवान आहे. संपत्तीच्या वादातून या भावा बहिणींमध्ये वाद सुरू झाला. शिर्डीमध्ये घरगुती वादातून मुलानं आपल्या वडिलांची निर्घुण हत्या केली. आधी पाईपनं वडिलांना जबरी मारहाण केली आहे. नंतर आकस्मिक मृत्यू दाखवत तरुणानं हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालात जबर मारहाणीतून वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. पालघरमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. आणि या दरम्यान कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईरला अटक केली आहे. आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यानंतर आता एक एक्सक्लुझिव्ह बातमी पंकजा मुंडेंच्या मुलाखती संदर्भात. पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलेलं आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट मात्र गुपचूप का घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी नेमके काय आरोप केले तेही आपण बघूयात. सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप नेमकी का घेतली? माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळेस धसेंनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं नेमकं का दिसू लागलं असा सवाल देखील मुंडेंनी उपस्थित केलेला आहे. फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय पेटता का ठेवला हा सवाल सुद्धा यावेळेस पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला असल्याचं बघायला मिळतंय. तर पंकजा मुंडे यांची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचता येणार आहे. यानंतर पुढे घेऊयात आणखी काही राजकीय बातम्यांचा धावता आढावा. बजेटमध्ये एकनाथ शिंदेंच्या खात्यांना निधी नसल्यानं विरोधकांनी देखील जोरदार टोलेबाजी केलेली आहे. तर तुकोबासह एकनाथला दूर केल्याची कोपळखरी जयंत पाटील यांनी मारली आहे. शिंदेंचं ऐकायचं नसल्याचं दादांनी ठरवलंय असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. आमदार रोहित पवार यांनी आता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत अजित पवार यांच्यावर हल्ला केला. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना बजेटमध्ये निधी मिळालेला नाहीये, तर काही योजना बंद केल्या आहेत. सरकारमधील अंतर्गत कुरघोडीमुळे शिंदेंच्या योजना बंद केल्या का हा सवाल रोहित पवार यांनी केलाय. सरकारच्या आश्वासनांची पूर्तता होणार नव्हती असा दावा भाई जगतापांनी केलेला आहे. शिवभोजन आनंदाचा शिदा शेतकऱ्यांसाठी काही तरतूद केलेली नाही असं म्हणत भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला. या सरकारने फसव्या योजना आणल्या हे आम्हाला माहिती होतं असं म्हणत भाई जगताप यांनी अर्थसंकल्पावरूनही सरकारला धारेवर धरलं. $50 लाख लाडकींना तुम्ही कमी करणार आहात, मग निवडणुकीसाठी लाडकींना कशाला फसवलं हा सवाल भास्कर जाधव यांनी केला. यावेळी जाधव यांनी लाडकी योजनेवरून जाहिरातीवरून अजित पवार आणि फडणवीसशिवाय शिंदेंनाही टोला लगावला. सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण दिलं नाही. आमचं सरकार असतं तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते असं आदित्य ठाकरे म्हणाले.
धार्मिक स्थळाच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सर्वांना भोंग्याच्या आवाजाची मर्यादा असेल आणि ती मर्यादेचं पालन करणं हे अनिवार्य असेल असंही विधानसभेत फडणवीस म्हणाले. गडचिरोलीमध्ये राईस मिलमध्ये होणाऱ्या लुटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी लक्षवेधी मांडली आहे. तांदूळ अडवला जातोय, अधिकारी मनमानी करताय असा आरोप करत कारवाईची मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. यावर अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो असा सज्जड दमही दिलाय. जी सोसायटी दारूच्या दुकानांना परवानगी देत नाही त्या ठिकाणी दारूच्या दुकानांना एनओसी देऊ नये ही मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. तर सोसायटीने परवानगी दिल्यावरच दारूच्या दुकानांना एनओसी देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं शोध घेत आहे. पण मीडियाला मुलाखत देणारा खोक्या अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यावरूनच सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला. राज्याच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद केलेली नाहीये. त्यामुळे अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची भूमिका विधान परिषद सभागृहात दानवेंनी मांडली. भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात असणारे आणि या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजप लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचंच काम आहे, तर केलेल्या कर्माची फळं उद्धव ठाकरे हे भोगताय असा घणाघात कदम यांनी केला. क्रीमी लेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे आणि ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली. ही माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी विधान परिषदेत दिली. विकासासाठी शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी अनेक योजना देखील लागू केलेल्या आहेत असं देखील सावेंनी म्हटलं. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आता मृत महिलेच्या नावे जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. मृत महिलेच्या जागी दुसरी महिला उभी करून रावल यांच्या जयचंद अॅग्रो इंडियानं जमीन खरेदी केलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भूमाफिया मंत्र्यांचा समावेश असल्याचं देखील गोटेंनी म्हटलंय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या सपाचे आमदार अबू आझमी यांना आता मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला. आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर झालेला आहे. 12, 13 आणि 15 मार्चला अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश आझमींना देण्यात आले. राज्यात आरोग्य खात्यातला आणखी एक मोठा घोटाळा समोर आला. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या. मात्र शेकडो कोटींच्या या शववाहिका पुण्याच्या नायडू हॉस्पिटल बाहेर धूळ खात पडल्यात. निवडणूक आयोगावर वारंवार होणाऱ्या टीकेनंतर आयोगानं मोठं पाऊल उचललंय. तर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक प्रक्रिया मजबूत होण्यासाठी त्यांनी सूचना मागितल्या. 30 एप्रिलपर्यंत आपल्या सूचना देण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. होळीसाठी MSRTCच्या वतीने 37 जादा गाड्या सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही आहे. एसटी महामंडळानं 17 मार्चपर्यंत विविध आगारांमधून जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या. रायगडच्या 8 आगारांसह इतर आगारांमध्ये देखील जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकात निरोप देण्यासाठी नातेवाईकांची गर्दी बघायला मिळाली. यावेळी चेंगराचेंगरीसारखे अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं 8 ते 16 मार्चच्या कालावधीमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केले. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट खरेदी करावी लागणार आहे.
एसटी महामंडळानं स्वमालकीच्या 3000 लालपरींसाठी टेंडर काढलं. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी परिवहन विभागानं टेंडर काढलं. BS6 प्रकारच्या एसटी बस खरेदी केल्या जाणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची खरेदी होणार आहे. महामंडळानं हे ऑनलाईन टेंडर त्यासाठी काढलंय. डोंबिवली टिटवाळा अंतर 15 मिनिटांवर आणण्यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील अडथळे लवकरच दूर होतील. या टप्प्यांमधील काही अनधिकृत बांधकामं हटवण्यात आलेली आहे. तिथे MMRDA कडून कामं देखील सुरू केल्याची माहिती पालिकेने दिली. या संपूर्ण प्रकल्पासाठी 2186 कोटींचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं 2 नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिली. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटर आणि औरंगाबाद ते चाळीसगाव या 93 किलोमीटरच्या मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिली. या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 8,32,00,000चा निधी मंजूर करण्यात आला. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकून देखील विक्रम केलेले आहेत. आतापर्यंत सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ मोहिमांमध्ये 600हून अधिक दिवस घालवले. एकूण 62 तास 9 मिनिट अंतराळामध्ये त्या फिरल्या. त्यांनी 900 तासांहून अधिक काळ संशोधन केलं. पाकिस्तानात रेल्वेचं अपहरण करण्यात आलेलं आहे. बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून रेल्वेचं अपहरण करण्यात आलं. 120 पेक्षा जास्त प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये पाकिस्तानमधील 6 सुरक्षा रक्षकांना ठार मारल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. जेजुरी गडावरती ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाचा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी जोरदार विरोध केलेला आहे. मंदिरामध्ये ड्रेस कोड ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे. मंदिर प्रशासनानं ड्रेस कोडचा जबरदस्तीचा निर्णय भक्तांवर लादू नये असंही त्यांनी म्हटलंय. ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं. झीज भरून काढण्यासाठी विठ्ठल मूर्तीवरती इपॉक्सीचा लेप लावण्यात येणार आहे आणि या संदर्भातील लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाल्याचं पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून समोर आलंय. त्यामुळे आता विठ्ठलाच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाईल. अहिल्यानगरच्या मडीमध्ये घातलेली यात्रा चांगलीच चर्चेत आलेली आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेत बंदी घातल्यानं हा वाद निर्माण झाला. त्यातच सरपंचांनी यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. मडी यात्रेतील परंपरा काही विशिष्ट समाजाचे लोक मोडतात आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो अशी मागणी देखील होती. संतश्रेष्ठ तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा देहूमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पगडीचा घेराव 22 फुटांचा असून उंची 4 फूट आहे. पगडी तयार करण्यासाठी 450 मीटर कपड्याचा वापर झालाय. हजारोंच्या संख्येने भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर छावा चित्रपटाचा प्रभाव बघायला मिळालेला आहे. नांदेडमधील त्यांच्या दरबारात भक्तांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची माहिती त्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याचं वर्णन त्यांनी यावेळेस केलं आहे. यासोबत या बातमीपत्रात तुर्तास इतकंच. मात्र ताज्या आणि अपडेटेड घडामोडींसाठी भेटूयात लगेचच पुढील बातमीपत्रात. हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता आहे भगिनी निवेदिता सहकारी बँक.